आमच्या भागात कोणत्या पद्धतीनं पुरणपोळी बनवतात हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. पुरणपोळी काही सर्वांना येतच असेल, पण मला वाटलं की आमच्या पद्धतीची पुरणपोळी तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी शेअर करत आहे. वाटीभर डाळ घेतली, कमीत कमी 200 ग्रॅम असेल. पाणी थोडंसं घातलेलं आहे, नाहीतर कुकरमधून जरा जास्तच बाहेर पडतं. त्यापेक्षा जेव्हा येळवणीची आमटी बनवणार आहे किंवा तुम्ही कटाची आमटीसुद्धा म्हणत असाल तर त्यावेळेला पाणी गरम करून यामध्ये घातलं तरी चालतं. थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे. तेलामुळे डाळ एकसारखी शिजायला मदत होते आणि उतूसुद्धा जात नाही. इथं आता कणिक मळायला घेतलेली आहे. ही कणिक गव्हाची आहे. चपातीसाठी रेग्युलर जे आपण पीठ दळून आणतो तेच पीठ आहे. इथं याच्या पोळ्या चांगल्या येतात. कोहिनूर गव्हाचं हे पीठ आहे. कोहिनूर, गोल्ड क्वाईन, गोल्ड मेडल अशा 3 गव्हाच्या तरी पोळ्या येतात हे मला माहिती आहे. आणि हे गहू आम्ही नेहमी वापरतो. हे 3 प्रकारचे गहू. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये थोडं 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 पाणी घेऊन आपल्याला आता ही कणिक मळून घ्यायची आहे. स्पेशल जरी पोळीसाठी दळून आणलं तरी अगदी थोडंसं मोठं मोठं आमच्याकडे दळून देतात. पण म्हटलं आता एवढ्यासाठी आपण दळून आणण्यापेक्षा चपातीच्या पिठाच्याच पोळ्या बनवू. पण याच्यासुद्धा खूप छान पोळ्या येतात. आता मी बघितलेलं आहे, आमची आजी किंवा माझी आई आमच्यात मुंगली होती. मुंगली म्हणजे आता तुम्ही त्याला काय म्हणता किंवा तुम्हाला ते समजतं की नाही मला समजणार नाही. पण लाकडी हातोडा असतो ना, त्या प्रकारचा एकदम मोठा हातोडा म्हटलं तरी चालेल. तर म्हणजे तुम्हाला कळेल. तर त्याला आमच्याकडं मुंगली म्हणतात. तर ती मुंगली असायची आणि आमच्या घरीसुद्धा ती मुंगली होती. आम्ही खूप मोठे झालो तरीसुद्धा आमच्या घरी ती मुंगली होती. तर त्यानं हे पीठ चेचलं जायचं. म्हणजे चेचल्यानंतर पिठाच्या या पोळ्या एकदम चांगल्या येतात आणि पीठ असं रबरसारखं होतं. म्हणजे एकदम असं लांबवलं तरी ते आता बघा हे कसं लांबतंय पीठ. तर असं ते व्हायचं. आता इथं मी काय केलेलं आहे, थोडंफार परातीमध्येच वरनं आपटून त्याला केलेलं आहे. म्हणजे त्याला चांगलं पीठ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही जर आट्याच्या बनवत असाल तरी आट्याच्या खूपच छान होतात, काय प्रश्नच नाही. पण इथं या गव्हाच्या पिठाच्या आहेत. यामध्ये आट्टा मिक्स केलेला नाही. गरासुद्धा काहीजण मिक्स करतात पोळ्या चांगल्या येण्यासाठी, ते सुद्धा नाही. त्यानंतर पिट्टी पण मिक्स केलेली नाही. पिट्टी म्हणजे मैद्याला आम्ही पिट्टी म्हणतो इकडं. त्याच्याकडं चपातीचं पीठ आहे आणि त्याच्या जर पोळ्या येत नसतील तर त्यामध्ये आपण मैदा, गरा किंवा आट्टा मिक्स करून पोळ्या बनवू शकतो. त्याच्यासुद्धा खूप छान होतात. बरेचसेच पर्याय आहेत, बऱ्याच जणांना माहिती नाहीत. पण असा जुगाड करून आपण पोळ्या बनवू शकतो. पण शक्यतो करून आम्ही चपातीच्या पिठाच्याच बनवतो, म्हणजे गव्हाच्या पिठाच्या बनवतो. आणि हे गहू एकदम आम्ही विकतच आणलेले आहेत, घरचे नाहीत. एकदम घेतलेले आहेत. तर वर्षाला आपल्याला क्विंटल, 1.5 क्विंटल किती लागतात तेवढे एकदम घेतलेले आहेत. आता मी इथं काय केलेलं आहे, थोडं आपला खलबत्ता असतो ना, त्यानं, याला बत्ता म्हणतो आम्ही, तर बत्त्यानं थोडंफार चेचलेलं आहे पीठ, जेणेकरून पोळ्या चांगल्या याव्यात म्हणून. पिठाची मळणी ही महत्त्वाची आहे आणि पाणी जास्त यामध्ये घालायचं नाही. शेवटी तर फक्त ओला हात करायचा आहे आणि त्यानंच पीठ मळून घ्यायचं, तरच पोळी चांगली बनते, नाहीतर बनत नाही. आता ही आपण तेल पोळी बनवणार आहे. आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतील की इतकं तेल लावतात का? पण आपण तेल पोळी बनवणार आहे, त्यामुळं याला तेल हे वापरावंच लागतं पोळी बनवताना. आणि तूप वापरत नाहीत आमच्या इकडं. म्हणजे बऱ्याच जणांचं असं झालं आहे की ताईंनी तेल पोळ्या खूप छान बनवलेल्या आहेत, पण त्यांना कमेंट अशा आल्या, इतकं तेल कोण खातं का, इतकं तेल कोण लावतं का, अशा कमेंट आलेल्या आहेत. मग त्यांनी परतच्या वेळेला तूप घेतलं पोळीला लावायला. पण ही पोळी तेलाची पोळी आहे, तेलावरची पोळी आहे. त्यामुळं या पोळीला तुपाऐवजी तेलच वापरलं जातं. जेव्हा ती पोळी भाजली जाते आणि गरम गरम ज्यांना खायची असेल तेव्हा वरून तूप लावून ती पोळी खाल्ली तरी चालते किंवा गुळवणीसोबत ही पुरणपोळी खाल्ली तरीसुद्धा चालते. म्हणजे गुळवणीमध्ये तूप घेतलं तरीसुद्धा चालतं. पण तूप लावून ही पोळी लाटत नाहीत, तेल लावूनच पोळी लाटतात. आता बघा, डाळ अशी एकसारखी शिजलेली आहे आणि जेव्हा डाळ आपली एकसारखी शिजल ना, तेव्हा हे पुरण चिकट होतं आणि एकसारखं
वाटलं जातं. चाळणीमध्ये काय होतं की थोडी जरी डाळ कच्ची असली मध्ये असा एकदम असा कण राहिलेला असतो बघा डाळीचा, तसा जरी राहिला ना तर तरीसुद्धा बारीक होत नाही आणि जरी बारीक झालं पुरण तरी ते खाली एकदम असं बारीक 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 त्यामध्ये डाळीचे कण पडलेले असतात. त्यामुळं ते काय होतं, पुरण अगदी असं पोळी लाटताना वर पुरण दिसतं. याच्या आधी काय असायचं की वरवंट्या पाट्यावरती पुरण वाटलं जायचं, त्याला चिकटपणा भरपूर होता. तसा चाळणीच्या पुरणाला चिकटपणा अजिबात नाही. मी लग्नाच्या आधीच पुरणपोळी शिकलेली आहे. आई माझी कणिक करून द्यायची, घरच्या गव्हाची असायची म्हणजे शेतातील गहू. त्यानंतर डाळसुद्धा घरची असायची, शेतातील हरभरा करायची त्याची डाळ असायची. मुळे त्याला चिकटपणा भरपूर होता आणि वरवंटा आणि पाट्यावरती ते पुरण वाटलेलं असायचं आईनं. एका वेळेला किलो किलो डाळ घालायची आणि खूप आम्ही आवडीनं खायचो आणि पुरण तर भरपूर बसायचं. आत्ता तेवढं पुरण बसत नाही. पिठाची जर केली तर भरपूर बसतं, पण तेलाच्या पोळीमध्ये एवढं पुरण बसत नाही. ही जी येळवणी निघलेली आहे तर त्याची मी आमटी बनवणार आहे. तर ही आमटी म्हणजे बरेच ठिकाणी शेकसुद्धा म्हणत असतील. तर ही आमटी यामध्ये काहीही मसाला घालणार नाही, फक्त भरपूर लसूण घालणार आहे आणि खोबरं घालणार आहे, भरपूर कढीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर एवढंच घालून तुम्ही नाही करून बघा, खूप छान आमटी तयार होते. आणि दाटसरपणा येण्यासाठी थोडीशी जी डाळ असते ना त्या डाळ बारीक केलेलं पुरण असतं ना, म्हणजे बिना गूळ घातलेलं, तर ते आपल्याला थोडंसं यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे काय होतं की दाटसरपणा आमटीला येतो. आता आम्ही इथं परिपूर्ण वापर करतो. खलबत्ता धुवूनसुद्धा तो येळवणीमध्ये वतलेला आहे. अजिबात आम्ही वाया घालवत नाही. कोणी काही म्हटलं तरी चालेल, आम्ही काहीही वाया घालवत नाही. तेल थोडं आपल्याला जास्त घालायचं आहे. थोडासा कट आला ना येळवणीची आमटी खूप छान लागते. जिरे, मोहरी, भरपूर कढीपत्ता आणि लसूण, खोबरं यामध्ये घालायचं आहे आणि हे थोडंसं भाजायचं आहे. लई पण भाजायची गरज नाही आणि लगेच तयार होते. आता यामध्ये बघा येळवणी अगदी कमी निघलेली आहे. तर जेवढी आपल्याला आमटी करायची आहे तर तेवढं यामध्ये आपण पाणी गरम घालायचं आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाही, म्हणजे कट येत नाही ना व्यवस्थित. आणि येळवणीसुद्धा थंड झाली असेल तर तीसुद्धा गरम करून घ्यायची आहे. आता बघा हे पाणी कसं दाटसर निघलेलं आहे. आता यामध्ये मी परत पाणी ॲड करणार आहे. एवढीशी आमटी ही पुरणार नाही आणि मला तर ही आमटी शिळी खायलासुद्धा खूप आवडते. भातासोबत एकदमच चांगली लागते. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता बाकी काही घालायचं नाही, फक्त वरून थोड्या वेळानंतर उकळी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आता ह्या ज्या पोळ्या आहेत या पोळ्या मी 10-12 पोळेच फक्त मी बनवणार आहे. जेव्हा जास्त लागेल तेव्हा जास्त बनवते, कमी कराव्या लागत असतील तेव्हा मी या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. आता या ज्या वाटीचं प्रमाण आहे ते प्रमाण कमीत कमी 12-13 जास्तीत जास्त 15 पोळी यामध्ये होते आणि पीठसुद्धा आपल्याला त्या प्रमाणातच घ्यायचं आहे. तुम्हाला गंमत सांगायचं म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा बरं का, असा अनुभव कुणाकुणाला आलेला आहे. मी लग्नाच्या आधीपासूनच तुम्हाला मी मगाशी म्हटलेलं आहे मी पोळ्या बनवते, पण आई माझी सगळं मला करून द्यायची. फक्त मी गोळा स्वतः भरत होते, पोळी लाटून भाजत होते. बाकीचं डाळ कशी शिजवायची किंवा त्याची कणिक कशी मळायची याचं मला काही माहिती नव्हतं आणि मी लक्षसुद्धा देत नव्हते. सगळं तयार झाल्यानंतर मात्र मी नेहमी पोळ्या करायची आणि घरचं सगळं साहित्य असल्यामुळं आणि पुरणाला चिकटपणा असल्यामुळं पोळ्या खूप छान यायच्या. तशा मला आत्ता पोळ्या येत नाहीत. घरचं ते घरचंच असतं. आणि लग्न माझं झाल्यानंतर पूजेच्या वेळेला जी सत्यनारायणची पूजा असते ना त्यावेळेला मला पोळ्या करण्यासाठी बसवलेलं. तर माझ्या मिस्टरांच्या ज्या मावशी आहेत त्यांनी मला डायरेक्ट गोळा भरून असा मस्त, त्या पण अनुभवी आहेत, गोळा भरून फक्त मला पोळी लाटायला बसवलं आणि भाजायलासुद्धा वेगळ्याच आमच्या सासूबाई, दुसऱ्या एक होत्या सासूबाई आमच्या. तर नाही पोळी लाटायची तर काय मग काय अवघड आहे, मी अशा भर पोळ्या लाटून दिल्या. इतकं माझं कौतुक केलं ना घरी की किती छान पोळ्या केलेल्या आहेत, किती छान पोळ्या केलेल्या आहेत, असं मस्त वाटलं तेव्हा की म्हणजे आपलं एवढं कौतुक पहिल्यांदाच झालेलं आहे लग्नाच्या, मला वाटतं एक 3ऱ्या दिवशी काहीतरी असेल.
आणि दुसरा किस्सा सांगायचा म्हणजे होळीच्या पोळ्या बनवायच्या होत्या. होळी म्हटल्यानंतर संध्याकाळी सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला. सगळे सासू सासरे सगळे शेतात वगैरे गेले आणि आहो पण ड्युटीवर त्यांच्या गेले आणि माझ्या नंदूबाई आणि मी आम्ही दोघीच घरी होतो. मग म्हटलं की आता दुपारी पोळ्या करायला घालायचं म्हणजे संध्याकाळपर्यंत होळीसाठी पोळ्या होतील म्हणून. आणि मला तर ती कणिक कशी मळायची, डाळ कशी शिजवायची अजिबात नॉलेजच नव्हतं. आम्ही दोघी म्हटले की हां करूया आपण म्हणून. नंदूबाई काय आमच्या लहानच होत्या, त्यांना पण त्यातलं काही माहिती नव्हतं आणि डाळ थोडीफार शिजलेली आहे तोपर्यंतच आम्ही काढली आणि पुरण वाटता वाटत नव्हतं वरवंट्या पाट्यावरती. तेव्हा ही पुरणाची जाळी तेव्हा नव्हती घरी, आमच्या घरी म्हणजे बऱ्यापैकी कुणाकडं नव्हतीच अशी जाळी आणि ते पुरण वाटता वाटत नव्हतं. फक्त एकच चिपटं डाळ घातलेली होती. आता चिपटं म्हणजे तुम्हाला कळते की नाही मला माहिती नाही, पण एक चिपटं मी सांगते तेवढी डाळ घातलेली होती. म्हणजे पावशेर म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर तेवढी डाळ घातलेली. तर नुसता असा राडा राडा झालेला होता. वरवंट्याच्या त्या पाट्याच्या भोवतीनं सगळं पुरण सांडलेलं आणि काही केल्यानं ते नाही बारीक काही होत नव्हतं का तर डाळ शिजलेली नव्हती. पण आम्हाला समजलंच नाही ही डाळ शिजलेली नाही म्हणून असं होतंय ते. कसं बसं पुरण वाटलं आणि कशा बशा पोळ्या केलेल्या ते मला नेहमी आठवतं की झालेली चूक. पोळ्या लाटायला येतात, गोळा भरायला येतो, भाजायला येतात, पण त्याच्या आधीची जी प्रोसेस असते ना तीच येत नाही. असा माझा किस्सा झालेला होता. आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या सासूबाई आहेत त्या एकदम एक्सपर्ट आहेत पोळ्या करायला, तर त्या नेहमी पोळ्या करायच्या आणि मी ही बाकीची तयार करायची. कणिक मळणं, डाळ शिजवणं, पुरण तयार करणं आणि नंतर मी पोळ्या करायची विसरून गेले म्हणजे मला पोळ्या करायला जमनातच. परत नंतर मग हळूहळू पोळ्या करायला सुरुवात केल्या आणि पोळ्या चांगल्या यायला लागल्या. आता नाही डाळ शिजल्यानंतर बारीक करूनच गूळ घालायचा त्यामध्ये, म्हणजे पटकन डाळ आणि गूळ मिक्स चांगलं होतं. त्यामध्ये आपण सुंठपूडसुद्धा घातली तरी चालतं आहे, म्हणजे जायफळ वेलची एवढं सगळं घालण्यापेक्षा फक्त सुंठपूड घातली ना मस्त टेस्ट येते. म्हणजे एवढं व्याप करत बसण्यापेक्षा फक्त सुंठपूड यामध्ये घालायची, मस्त पुरणाला टेस्ट चांगली येते. कणिक 1 तासभर तरी भिजली पाहिजे तरच पोळ्या चांगल्या येतात. आता आमच्याकडं नेहमी काय करायची, पहिली जी पोळी आहे ती पोळी अशी छोटीशी करतात, म्हणजे माझी आई करत होती त्यामुळं मला पण ती सवय लागून गेलेली आहे. तर हे कशासाठी की तवा तापलाय का नाही किंवा पुरण किती बसतं, व्यवस्थित पोळ्या येतात का नाही याचा अंदाज येतो, म्हणून एवढी छोटीशी पोळी करायची आहे. आता या इंडक्शनवरती ना माझा सगळा स्वयंपाक होतो, फक्त वेळ लागतो त्यामुळे मी थोडासा गॅसचा वापर करते. सुरुवातीला पुरण कमी कमी भरायचं आणि जसं आपल्याला अंदाज येईल ना तसं पुरण थोडं वाढवत न्यायचं. एकदा अंदाज आला की यामध्ये पुरण किती पिठामध्ये बसू शकतं हे आपल्याला समजतं. आता हे कशावरती डिपेंड असतं की कणिक किती पातळ आहे, पुरण किती घट्ट आहे किंवा पातळ आहे याच्यावरती डिपेंड असतं. त्यामुळं सुरुवातीला जेवढं आपल्याला म्हणजे योग्य वाटतंय तेवढंच थोडं घ्यायचं आणि परत हळूहळू आपण पुरण वाढवत जायचं, कणिक कमी करत जायचं. जसं आपल्या घरी आवडतं तसं करण्याचा प्रयत्न करायचा. शक्यतो करून बिडाच्या तव्यावरती पोळी भाजायची, दिसायला खूप सुंदर दिसते आणि भाजणी पण चांगली होते त्याची. आता बघा ही मी लहान पोळी केल्यामुळं मला काय समजलं की तवा अजून तापायला पाहिजे, जास्त गरम व्हायला पाहिजे अजून, कारण ही पोळी पचली नाही व्यवस्थित. आणि गोळा बघा याचा असा फिरवून करायचा आहे. वरती मोदकासारखं त्याची शेंडी आणायची आहे आणि जिथं आपण ती शेंडी एकदम अशी आत घातलेली आहे ना ती बाजू आपण खाली करायची, म्हणजे पोळी लाटत्या वेळेस. आणि थोडंसं असं थापून घेतलं की काय होतंय, पुरण एकदम असं साईडला काटाला जाते. असं हे मला सुद्धा सांगितलेलं आहे बऱ्याच जणांनी आणि त्याचाच मी वापर करते. असं काय नाही की हे मी स्वतःच्या बुद्धीनं करते, अजिबात नाही. मी असंच दुसऱ्याचं शिकलेले आहे म्हणून मी दुसऱ्याचे शिकलेले आहे, तर मला वाटते माझ्याकडूनही दुसऱ्यांनी काहीतरी शिकायला पाहिजे. आणि सारखं वर खाली ही पोळी करायची नसते, पळपुटच गोल फिरवायचा आणि लाटणंसुद्धा तिरकं करायचं आहे. आणि म्हणजे पोळी अशी गोल होते, अजिबात वाकडी तिकडी पोळी होत नाही. आणि आपल्याला हाताने पोळी उचलायला जमत नाही ना, सरळ लाटण्यावर घ्यायची.
आणि तव्यावर टाकायची, काही बिघडत नाही. हाताने टाकली काय आणि लाटण्याने टाकली काय काही फरक पडत नाही चवीमध्ये. त्यामुळं बिनधास्तपणे लाटण्यावर पोळी घ्यायची आणि टाकायची आणि तेल भरपूर लावायचं बरं का. तेल भरपूर लावलं तर पळपुटाला चिटकून पोळी बसत नाही. जर तेलाचा वापर तुम्ही कमी केलासा तर पळपुटाला हमखास पोळी चिकटली म्हणून समजायचं. पोपडणे, आता इथं आमच्याकडे म्हटलं जातं की पोळी लाटताना पोळी पोपडते, पोळ्या व्यवस्थित येत नाहीत. तो प्रकार होता जेव्हा आपण लाटण्यावरती पोळी घेतो आणि हळू गोल आपल्याकडे घ्यायचं आहे लाटणं, म्हणजे त्याचा रोल बनवायचा. आणि तेल लावल्यामुळं, आता रोल आपण बनवणार आहे बरोबर, आणि तेल लावल्यामुळं ही पोळी अजिबात चिटकून राहत नाही, जशीच्या तशी तव्यावर पडते. म्हणून याला तेल भरपूर लावायचं आहे. हा बिडाचा तवा एकदाच चांगला तापवून घ्यायचा असतो. तापायला वेळ लागतो पण थंड व्हायला सुद्धा तसाच वेळ लागतो. आणि परत काही जास्त फ्लेम मोठी करायची गरज नाही. एकदम मंद आचेवर आपण शिजवणं म्हणतो ना, तसं मंद ह्याच्यावरतीच ही पोळी एकदम भाजली जाते. आता किती छान बघा ती पोळी फुगायला लागलेली आहे, पण तेवढ्यात बघा साईडनं ती हवा निघालेली आहे. त्यामुळे ही पोळी काही टम्म फुगणार नाही, पण खूप छान होणार आहे की नाही बघा ही पोळी. आता जेवढा तवा आहे तेवढीच मी पोळी बनवणार. तुम्ही म्हणणारा की एवढीशी छोटीशी पोळी, तर तवाच माझ्याकडे लहान आहे. त्या पळपूट मोठा आहे पण तवा लहान आहे, त्यामुळे ही पोळी मी अशी छोटीशीच बनवणार. तुमचा या पोळीच्या बाबतीत काय अनुभव आहे, काय किस्सा आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या पोळ्या ज्या मी बनवलेल्या आहेत या वटपौर्णिमेदिवशी बनवलेल्या पोळ्या आहेत. अगदी थोड्या पोळ्या बनवल्या, वड पुजायसाठी मी गेले, त्यानंतर येऊन आणि थोड्या पोळ्या बनवल्या. आता ही हवा निघालेली आहे त्यामुळे ही पोळी फुगणार नाही, पण भाजली आहे किती सुंदर बघा. आणि आता हाताला खूप चटके बसत आहेत. तर पर्याय काय करायचा, लाटणं घ्यायचं आणि लाटण्यावरती पोळी घ्यायची आहे आणि बुट्टीत टाकून द्यायची आहे. अजिबात त्रास करायचा नाही. मी एवढ्याशाच पोळ्या बनवल्या आणि मध्येच गेले वड पुजायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.